मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ हा साईडवर असतो आणि मग शनाया तेथे आलेली असते। काही लोखंडाच्या वस्तू या शनायाच्या अंगावर पडणार असतात, त्यामुळे पार्थने तिला वाचवलेलं असतं। आता पार्थने पटकन तिला जवळ ओढल्यामुळे आता शनाया अगदी त्याच्या जवळ असते। दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात। तेव्हा आता तिच्या गळ्यात असणारी चैन ही पार्थच्या शर्टच्या बटनमध्ये अडकते आणि मग पार्थ हा पटकन तिला म्हणतो की तुम्हाला काही लागलं तर नाही ना। तेव्हा शनायाचं त्याच्याकडे लक्षच नसतं। ती मनात म्हणते आता मला समजतंय की प्रेमामध्ये पडल्यानंतर काय होतं ते। आता हे फक्त माझ्या साईडने प्रेम आहे, पण लवकरात लवकर मी सुद्धा माझ्या मिठीत तुला ओढून घेईल बघ पार्थ, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहून हसते। मग आता तो पटकन बाजूला होतो आणि विचारतो तुम्हाला काही लागलं तर नाही ना। शनाया म्हणते नाही। तो म्हणतो की रिस्क अजिबात घ्यायची नाही, चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तेव्हा शनाया नकोच म्हणते, तरीही पार्थ फोर्स करतो। दुसरीकडे काव्या आणि जीवा हे दोघेही एकमेकांना भेटलेले असतात। काव्या जीवाला फोर्स करत असते की प्लीज माझ्या नावाचा टॅटू तू काढू नकोस। अरे देऊ न करो, उद्या जर आपले लग्न झालं नाही तर मग काय करणार आहोत आपण। तरीही आता तो ऐकत नाही। तो म्हणतो काहीही झालं तरी आता कोणी मला रोखू शकत नाही आणि आपल्याला सुद्धा, आपल्या प्रेमाला सुद्धा मी तुझ्या नावाचा टॅटू काढणार आहे म्हणजे काढणारच आहे। तेव्हा ती म्हणते प्लीज जीवा ऐक ना, अरे कुणीतरी पाहिल तुझ्या हातावर। मग आता तो म्हणतो मी हातावर काढणारच नाहीये, असं म्हणून तो आता म्हणतो की मी छातीवर टॅटू काढणार आहे। तेव्हा ती विचारते काय, अरे नको असा मूर्खपणा करू जीवा, ऐक ना, लग्नानंतर काढला तर ठीक आहे, पण अगोदरच नको रे, कारण आपल्याला अजून सेटल व्हायचंय, तुझं कामाचं बघायचंय, त्याचबरोबर मला सुद्धा माझी एक्झाम क्रॅक करायची आणि मग त्यानंतर लग्न, तोपर्यंत थांब ना जीवा। तरीही जीवा ऐकत नाही। जीवा आता स्वतःचा हट्ट पूर्णच करतो आणि लगेच छातीवर काव्याच्या नावाचा टॅटू काढतो। त्यानंतर काव्याला असं वाटतं की जीवाला खरंच खूप त्रास झाला। मग आता ती हळुवारपणे त्या नावावर अशी फुंकर मारते। जीवा आणि काव्या एकमेकांच्या अगदी जवळ असतात। जीवा आता तिचा किस घेणार असतो, तर काव्या पटकन त्याचा गालच पकडते आणि म्हणते सुधारणार नाही हा तू। मग आता तोही हसतो। दुसरीकडे भास्करने आता विक्रमला भेटायला बोलवलेलं असतं आणि मग तो विचारतो काय रे विक्रम, एवढा उशीर का झाला यायला। मग शनाया आणि पार्थच्या लग्नाचं फिक्स करायचं का भास्कर विचारतो। विक्रम सांगतो की सर हे पहा, हे लग्न होऊ शकत नाही। भास्कर विचारतो तू नक्की हे भानावर येऊन बोलतोस ना। मग आता विक्रम म्हणतो हो, कारण त्या अगोदरच माझ्या पार्थचं लग्न ठरलंय। मुलगी कोण आहे असं विक्रमला भास्कर विचारतो। मग आता आपल्या धनंजयची मुलगी नंदिनी आहे, कारण तुमच्या पार्टीमध्ये त्या दोघांची भेट झाली आणि आम्हा दोघांनाही म्हणजे मानिनीला आणि मला नंदिनी खूप आवडली आणि दोघांनीही एकमेकांना पसंत केलं, ह्या गोष्टी ठरल्या। तेव्हा भास्करला आता मोठा धक्का बसलेला असतो। तो म्हणतो मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचंय, पण लग्न फक्त ठरलंय, झालं तर नाही ना अजून। शनाया माझी एकुलती एक मुलगी आणि माझी सगळी प्रॉपर्टी तिचीच असणार आहे, बघ आता तू विचार कर। त्यावेळी आता विक्रम म्हणतो सर वेळ थोडी मागे पुढे झाली, या बाबतीत जर आपलं अगोदर बोलणं झालं असतं तर आम्ही विचार केला असता। आता शुभ गोष्टी ठरल्यानंतर त्या मोडणं बरोबर वाटणार नाही। तर विक्रम म्हणतो हे पहा भास्कर सर, तुम्ही अशा गोष्टी मनात ठेवणार नाही आणि याचा आपल्या बिझनेसवर परिणाम होणार नाही। भास्कर म्हणतो की आता ठीक आहे। मग विक्रम जेव्हा तेथून जातो तेव्हा भास्करला खूप राग येतो आणि तो रागात जाता तेथे असणारा चहाचा कपच फोडून टाकतो। दुसरीकडे नंदिनी आता पार्थला आवडते तशी कॉफी बनवण्याच्या प्रयत्नात असते, पण आता वेलची पावडर नक्की कॉफीत टाकावी की दुधात हेच तिला कळत नाही। ती रेसिपी ती ट्राय करत असते। तेवढ्यातच तेथे आरू येते आणि म्हणते बापरे माझी ताई, आणि चक्क कॉफी। मग आता ती म्हणते काही काही वेळा काय होतं माहितीये ना गारू, अगं सोप्या गोष्टी सुद्धा जमत नाहीत लवकर। मग आता ती म्हणते हो मला कळतंय। तर इकडे पार्थ हा काम करत आता रूममध्ये बसलेला असतो आणि मग तेथे काव्य येते आणि त्याच्यासमोर कॉफीचा मग ठेवते। मग पार्थ म्हणतो थँक्यू रम्या, काल जे काही घडलं ते मनात न ठेवता तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस, मला हवीच होती आत्ता कॉफी। मग आता ती म्हणते आत्तापर्यंत तेच तर करत आलीये, पण तरीही तू। मग आता तो म्हणतो रम्या प्लीज हा विषय नको काढूस आता तू। तेव्हा आता ती विचारते का पार्थ, का नको बोलायला, अरे तू काहीही न बोलताना मी तुझ्या मनातलं नेहमी ओळखायचे।
तेव्हा ती म्हणते, फक्त कॉफीच नाही रे, अशा 100 गोष्टी मी तुझ्यासाठी खूप करायचे, पण तुला माझ्या मागची माझं ते प्रेम कधीच समजलं नाही का रे? तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी रम्या, मी त्या नजरेने तुझ्याकडे कधीच पाहिलं नाही. तेव्हा रम्या म्हणते, अरे असं बोलू नकोस तू, मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं हे जरा तू आठव. मी तुझ्या कधी टीच गणतीत नव्हतेच का रे? मग आता पार्थ म्हणतो, तसं नाही आहे रम्या, ऐक तू, तू माझी चांगली मैत्रीण आहेस आणि मित्र या भावनेनेच मी तुझ्याकडे पाहायचो. आपण भावंड आहोत ग, लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत आणि तुला जे अपेक्षित आहे ना ते माझ्या मनात तर कधीच नव्हतं. इकडे आता नंदिनी खूपच गोंधळलेली असते, कारण तिला ती कॉफीच बनवता येत नसते. मग आता ती आरूला सारखी सारखी विचारत असते की सांग ना अगं प्लीज, कॉफीला एवढा फेस पुरेसा आहे की अजून करायचा आहे? मला नाही समजत ग, मी टी पर्सन आहे, तुला माहीत आहे ना. आरू म्हणते की अगं ताई, पण तुला कॉफी का प्यायची आता? मला तेच कळत नाही, तुला कॉफी प्यायची आहे का? मी बनवून देते ना मग. ही नंदिनी म्हणते, मला प्यायची नाही ग कॉफी, तुला मी किती वेळा सांगू मी टी पर्सन आहे म्हणून. तेव्हा आरू विचारते, मग कुणासाठी हवी आहे ही कॉफी? तेव्हा आता नंदिनी लाजते आणि म्हणते, तुझ्या पार्थ जिजूंसाठी मी बनवण्याचा प्रयत्न करते ही कॉफी, त्यांना कॉफी खूप आवडते ना म्हणून. त्यावेळी आता ती म्हणते, अरे वा, असं आहे का, म्हणजे तू आत्ताच शिकतेय का कॉफी बनवायला? मग आता नंदिनी म्हणते, हो. तर आरू म्हणते, ठीक आहे, मी करते तुला हेल्प. तर दुसरीकडे आता पार्थ हा रम्याला अजूनच समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तो जे काम करत असतो ना त्या पेपरवरच ते कॉफीचा मग पटकन ठेवतो, त्यामुळे त्या पेपरवर थोडी कॉफी सांडते. त्यावेळी आता पार्थ हा खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे, टिश्यू कुठे गेले? मग आता तो टिश्यू शोधत असतो, तर रम्या पटकन टिश्यू घेते आणि त्याच्या पेपरवर जी कॉफी सांडलेली असते ना ती स्वच्छ करून टाकते आणि त्यामुळेच मग आता पार्थ तिच्याकडे पाहतो. त्यावेळी दे, मी त्या डस्टबिनमध्ये ते पेपर टाकतो असं पार्थ म्हणतो. रम्या स्वतः आता डस्टबिन जवळ जाते, टिश्यू पेपर त्यामध्ये टाकते. तेव्हा आता ती एका क्षणी शांतच होऊन जाते, तिला धक्का बसतो, कारण आता तिने जो रुमाल पार्थला दिलेला असतो ना तो त्या डस्टबिनमध्ये असतो. तेव्हा ती आता ओरडते की मी दिलेला स्कार्फ डस्टबिनमध्ये? ती आता विचारते, हे काय आहे पार्थ, माझ्या प्रेमाची जागा ही आहे का रे? अरे, मी हाताने बनवलेलं गिफ्ट तू कचऱ्याच्या डब्यात टाकलंस? तेव्हा तो आता विचारतो, म्हणजे? मग आता ती म्हणते, अरे पार्थ, मी याबद्दल बोलती असं म्हणून ती त्या कचऱ्याच्या डब्यातून तो स्कार्फ काढते आणि रम्या व पार्थ अशी नावं दाखवते. आता त्यालाही तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि तो त्या स्कार्फकडे पाहतच राहतो. इकडे आता आरू म्हणते, नंदिनी ताई, अगं पार्थ जिजूंसाठी तू ही कॉफी बनवतेस, चांगलाच रोमॅन्स चाललाय हा तुमचा. त्याचवेळी नंदिनी म्हणते, अगं रोमांस वगैरे काही नाही, सगळं बोलून रिकामं होणं म्हणजे तुम्हाला असं रोमांस वाटतं का? पण आपल्या आवडत्या माणसाची आवडती गोष्ट अगदी आवडीने शिकणं, तू जर असं म्हणत असशील तर मग सुरू आहे आमचा रोमांस, असं म्हणून नंदिनी खूप गोड लाजते. त्याचवेळी आता या रोमॅन्टिक कॉफीचं मी काय करू मुली, असं नंदिनी विचारते. त्यावेळी या आरुतीला आता एक एक स्टेप करून सगळं काही सांगत असते. तेव्हा आता नंदिनी खूप छान प्रकारे कॉफी बनवते. मग आता त्या कॉफीचा सुगंध घेत आरू म्हणते, नंदिनी ताई, मी तुला एक सांगू का गं, पार्थ जिजू फक्त आणि फक्त तुझ्याच हातची कॉफी पिणार आहेत. असं म्हणून ती कॉफीचा मग आता नंदिनीकडे देत तेथून जाते. तर नंदिनी आता पार्थच्याच आठवणीमध्ये रमते. दुसरीकडे आता पार्थ हा रम्याला समजावतो की अगं, जेव्हा मी रूममध्ये आलो ना तेव्हा मी खूप रेस्टलेस होतो आणि मला माहीतच नाही की तो स्कार्फ त्या डस्टबिनमध्ये गेलाच कसा. अगं, तुझा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्यावेळी रम्या आता म्हणते, आणि मला स्वीकारण्याचा सुद्धा तुझा हेतू नव्हताच ना? अरे पार्थ, खरंच तू असा कधीच नव्हता रे, असं रडतच रम्या म्हणते. आणि लहानपणापासून असं माझ्याबरोबर तर तू कधीच वागला नाही रे, कारण तू मला लहानपणापासून खूप जपायचास, माझी अगदी छान प्रकारे काळजी घ्यायचास आणि मला ते खरंच खूप आवडायचं अरे. पण माझी आई म्हणती ना तेच मला आता बरोबर वाटतंय. तेव्हा पार्थ विचारतो, काय? मग आता ती म्हणते, मामीने तुझं मन बदललंय, बरोबर ना पार्थ? तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की तसं नाही आहे रम्या, माझ्या आईने मला काहीही सांगितलेलं नाही आहे, तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका. आता रागातच तो पुढे म्हणतो, तुलाही माहिती आईने असं काहीही केलेलं नाही आहे आणि तोंडाला येईल ते अजिबात बोलायचं नाही.
नाहीतर माझ्या आईविषयी असं बोलल्यानंतर मलाही सहन होणार नाही. त्यापेक्षा आपण या विषयावर न बोललेलंच बरं. सोडून देऊयात आपण हा विषय, असं रागातच जेव्हा पार्थ म्हणतो ना, तेव्हा रम्या म्हणते, हो मी हा विषय आता सोडूनच देणार आहे पार्थ. पण तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस ना पार्थ, तर मी आयुष्यभर अशी एकटीच राहीन. मी इतर कोणाशीही आणि कधीच आयुष्यात लग्न करणार नाही. तेव्हा हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो. तो रम्याला समजावू लागतो, पण रम्या आता हाताचा इशारा करून त्याला अडवते आणि काहीच बोलू देत नाही. दुसरीकडे मंजू आता तिच्या नवऱ्याला बडीशेप देते आणि म्हणते की हे पहा, बडीशेप बरोबर फक्त जेवणच नाही तर घडलेल्या घटनासुद्धा पचवता यायला हव्यात. तेव्हा तो आता म्हणतो की त्यात काय पचवायचंय, आता पार्थच्याच मनात नाही तर वसुताईंनी सुद्धा हट्ट सोडायला हवा ना. मग आता ती म्हणते हेच आपलं चुकतंय, म्हणजे या भांडणामध्ये जो कोणी वसुताईच्या बाजूने लढेल ना तोच तुपाशी खाणार. त्याचवेळी आता तो विचारतो म्हणजे, मग आता ती म्हणते की वसुताईला असं वाटतंय की पार्थचं लग्न रम्याबरोबरच व्हावं आणि तसंच माझ्या श्रद्धासाठी युगबद्दल आहे, म्हणजे आत्याची मुलगी मामाला देणं आपल्यामध्ये रीतच आहे आणि पार्थचं व रम्याचं लग्न झालं तर आपल्या श्रद्धाचं आणि युगचं व्हावं असं मला वाटतं. मग आता तिचा नवरा म्हणतो की नको त्या फंदात पडू नको, कारण आपली श्रेया अजून खूप लहान आहे. तेव्हा लग्नासाठी पैसा लागतो आणि मग अजून दादाच्या पायाशी तुम्ही लोळंग घालणार, बरोबर ना. मग त्यापेक्षा आपण दादाचे व्याही झालो तर प्रश्नच उरणार नाही, असं मंजू म्हणते. त्यावेळी आता मंजू रागातच म्हणते, तुम्हाला ना एक कामसुद्धा धड जमत नाही. 100 बिझनेस केले, प्रत्येक बिझनेससाठी दादाने भांडवल दिलं, परंतु प्रत्येक वेळी तुम्ही अपयशी ठरलात. आता पुढे काय करणार आहात ते सांगा. आता आपण काय काम करायचं माहिती आहे का, पार्थचं आणि नंदिनीचं लग्न मोडायचं. मग आता त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात की नाही, मी नाही असं करू शकत. तेव्हा उद्या तुम्ही माझ्याबरोबर नंदिनीच्या घरी यायचंच आणि ते लग्न मोडायचंच, असं आता मंजू हट्टच करते. तेव्हा तिचा नवरा हा तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता नंदिनीची आई म्हणजे शारदा ही नंदिनीच्या डोक्याची तेलाने मालिश करत असते, तर काव्या तिच्या बाबांच्या डोक्याला तेल लावत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई मी हे सगळं मिस करणार. मग काव्या म्हणते, का मिस करणार? अगं पार्थ जिजूंला सांगायचं लग्नानंतर माझ्या डोक्याची छान मॉलिश करून द्या, म्हणजे तुमचं प्रेमही वाढेल. मग आता बाबा हिला 2 फटके द्या बरं, असं नंदिनी म्हणते. त्यावेळी काव्या म्हणते, बाबा तुम्हाला माहिती आहे का, लग्नानंतर नंदिनी ताई म्हणेल कोण हो तुम्ही, आपल्याला ओळखसुद्धा देणार नाही. नंदिनी म्हणते, आई बघ ना गं ही. शारदा म्हणते, अगं लग्न झाल्यानंतर मुली लग्नानंतर जर इकडे आल्या ना तर 2 दिवससुद्धा माहेरी राहत नाहीत, लगेच म्हणतात की मी चालले माझ्या घरी. त्याचवेळी आता शारदा पुढे म्हणू लागते, कसं आहे ना काव्या, तू आत्ता नंदिनीला चिडवतीये, पण अगं तुला सुद्धा नंदिनीची खूप आठवणी येईल. मग आता आपलं बारकं ध्यान आहे ना, ते सतत त्रास देत राहणार, म्हणजे नंदिनी ताईची आठवण येणार नाही. धनंजय म्हणतो, तुमचं काही नाही ग बाळांनो, तुम्ही उठसूट नंदिनी ताईकडे जाणार तिला भेटायला, परंतु आईवडिलांचं तसं नसतं. उठसूट असं मुलीच्या घरी त्यांनी जायचं नसतं, ते लाजल्यासारखं होतं. तेवढ्यातच आरू आता तेथे येते. मग शारदा म्हणते, ये ग तुझ्या डोक्यालाही मी तेल लावून देते. तेव्हा आरू म्हणते, नको मला नाही लावायचं तेल. शारदा म्हणते की नसेल लावायचं ना तर नको लावू, परंतु मला तेलाची बाटली आणून दे. मग आता आरू आतमध्ये जाते. पुढे धनंजय राव म्हणतात की आता उद्या नंदिनीचं लग्न होईल, मग काव्याचं सुद्धा होईल आणि हे चंपी तेलाची सगळी काही गंमतच संपून जाईल. मग माझ्या केसांना तेल कोण लावून देणार? मग आरू म्हणते, मी आहे ना, मी लावून देईल हा बाबा. मग आता ती म्हणते, बाबा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, कारण मला लग्नच करायचं नाही. तेव्हा काव्या म्हणते, ती लग्न करणार बाबा, पण घर जावई आणणार इथे. त्यानंतर आरू आणि काव्या या दोघीही आता भांडू लागतात, कारण आता त्या दोघीही म्हणतात की मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही. मग आता धनंजय आणि नंदिनी त्याचबरोबर शारदा त्या दोघींकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आणि नंदिनी हे दोघेही कॅफेमध्ये भेटतात. तेव्हा आता पिवळ्या रंगाचा स्कार्फ हा नंदिनीला पार्थ एक गिफ्ट म्हणून देतो. मग आता ती म्हणते, मला हा रंग खूप आवडतो. तर दुसरीकडे
पिवळ्या रंगाचा शर्ट काव्या जीवाला गिफ्ट म्हणून देते तेव्हा जीवा म्हणतो मला हा रंग खूप आवडतो। इकडे आता धनंजय रावांना भेटण्यासाठी मंजू घरी येते आणि म्हणते वसुताई अजूनही भूतकाळ विसरू शकली नाहीये, ती खूप चिडली आहे। नंदिनीचं लग्न जर त्या घरात झालं तर तिला त्रास होईल। तेव्हा धनंजय राव आणि शारदाला मोठा धक्काच बसतो। इकडे आता काव्या समोर पाहते तर तेथे नंदिनी असते। तेव्हा ती आता म्हणते जीवा अरे नंदिनी ताई आहे इथे। तेव्हा ते दोघेही तेथे लपून बसतात। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।